नमस्कार, आरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। आता सविस्तर बातम्या। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। पोलीस मित्राच्या पत्नीवर सहकार्याकडूनच अत्याचार, फेसबुकवर मैत्री करून महिलेला ओढले जाळ्यात। अकोला जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला, किमान तापमान 11.3 अंश सेल्सिअसवर। इंडिया आघाडीच्या बैठकीत वंचित आघाडीची चर्चा, ठाकरे गटाने प्रस्ताव ठेवल्याची माहिती। बेकायदेशीर बॅनर व होर्डिंग्जवर होणार कारवाई, होर्डिंगवर QR कोड लावण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश। सर्वोपचार रुग्णालयात अस्वच्छता वाढली, विविध वार्डांमध्ये पाईपलाईनचे पाणी साचले। स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या शिवम दुबे याने एका महिलेवर अत्याचार केल्यानंतर त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणात अकोट पोलीस तपास करीत आहेत। या प्रकरणातील शिवम दुबे गेला तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे आणि त्याला कोण वाचवित आहे, त्याची नावे समोर येण्याची गरज व्यक्त केली जात आहे। दरम्यान पोलीस अधीक्षक शिवम दुबेला बडतर्फ करतील का अशी विचारणा होत आहे। पोलीस खात्याला शर्मेनं मान खाली घालायला लावणारी आणि खाकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्यातील ही घटना आहे। अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने महिलेवर अत्याचार केल्याची घटना उजेडात आली आहे। इतकेच नव्हे तर तिला ब्लॅकमेल देखील केल्याची माहिती आहे। शिवम दुबे असे या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे। शिवमने पीडित महिलेशी फेसबुकवर मैत्री केली, नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि तिच्यावर अनेकदा अतिप्रसंग केल्याचं तक्रारीत नमूद आहे। दीर्घकाळाने आरोपी ब्लॅकमेल करायला लागला असल्याचं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे। या घटनेनं अकोला पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे। पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तसेच मिळालेल्या माहितीनुसार अकोला पोलीस दलात रामदासपेठ पोलीस ठाण्यातील मागील वर्षी शिवम दुबे हा कार्यरत होता। दरम्यान अकोट पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवम हा फरार झाला असून आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचा पोलीस शोध घेत आहे, पण अद्याप आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली नाही। बलात्काराच्या गुन्ह्यानंतर शिवम दुबेला पोलीस अधीक्षक बडतर्फ करतील काय अशी विचारणा आता होत आहे। अकोला जिल्ह्यात मागील 4-5 दिवसांपासून रात्रीच्या तापमानात घट होत आहे। जिल्ह्यात थंडी वाढून हुडहुडी भरली असून दुसऱ्या दिवशीही थंडीचा जोर कायम आहे। आज अकोल्यात 11.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। किमान तापमानात घसरण होत असून कमाल तापमान 27.3 अंश नोंदविण्यात आले। त्यामुळे नागरिकांकडून स्वेटर व मफलरचा वापर वाढला आहे। वातावरणाच्या लहरीपणामुळे थंडीचे प्रमाण कमी जास्त होत आहे। गेल्या वर्षी किमान तापमान 11 अंशांपर्यंत खाली घसरले होते। जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असून दिवसभर अंगात थंडी राहत असल्याने नागरिकांकडून स्वेटर व मफलरचा वापर वाढला आहे। हे वातावरण शेतीला व रब्बीतील हरभरा गहू पिकासाठी लाभदायक असल्याचे शेतकरी सांगत आहेत। थंडीचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील जनजीवनावर परिणाम झाला आहे। मागील आठवड्यात 2 ते 3 दिवस ढगाळ वातावरण होते। ढगाळ वातावरणामुळे गारवा कमी झाला होता, त्यामुळे उष्णता वाढली होती। आता 2 दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे। मंगळवारी पारा 13 अंश सेल्सिअस पर्यंत गेला होता। आज सकाळी 11.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। शहरात मोठ्या प्रमाणात स्वेटर व मफलर विक्रीला आले असून वाढती थंडी पाहता स्वेटर व मफलर खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी सक्रिय झाली आहे। इंडिया आघाडीच्या नेत्यांनी बैठकांचा धडाका लावला आहे। मंगळवारी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीची चर्चा झाल्याची माहिती आहे। वंचित बहुजन आघाडीकडे त्यांच्या मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटाने प्रस्ताव मागवल्याचे बैठकीतून समोर आले आहे। इंडिया आघाडीत आमची वकिली करणारा शिवसेना स्ट्रॉंग आहे, त्यामुळे काल रात्री शिवसेनेच्या वतीने मेसेज आला की नाही याबाबतीत बसून निर्णय घेऊ। आमचा वकील शिवसेना जे करेल ते आम्हाला मान्य असेल असे मत इंडिया आघाडीत वंचित समाविष्ट करण्यावर वंचित नेते प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेत म्हणाले।
आमचे वकील जे आहेत शिवसेना हे स्ट्रॉंग आहे किंवा ते आमची बाजू तिथे लढवतात आहेत आणि काल रात्रीच त्यांचा मेसेज आला होता की आपल्याला बसून काही गोष्टी ठरवाव्या लागतील. त्याच्यामुळे आमचा वकील जे करेल ते आम्हाला मान्य आहे ना. संसदेची सुरक्षेच्या मुद्द्यावर उपराष्ट्रपतींनी पंतप्रधानांना यांना विचारणा करण्याची गरज होती, पण त्याचे कर्तव्य उपराष्ट्रपती तसेच राज्यसभा सभापती यांनी पूर्ण केले नाही. त्यांचे कर्तव्य त्यांनी केले नाही तर त्यांची नक्कल केली तर गैर काय, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट त्याची जबाबदारी मोठी होते की त्यांनी प्राईम मिनिस्टरला आणि होम मिनिस्टरला डायरेक्ट केलं पाहिजे की काय वस्तुस्थिती आहे ती सभागृहाला आणून सांगा. स्वतःची जबाबदारी आपण टाळणार आणि स्वतःची जबाबदारी टाळल्यानंतर ज्या सभागृहातल्या लोकांचं आयुष्य धोक्यामध्ये घालवलं तुम्ही, त्यांनी एका आंदोलनामार्फत तुमची असणारी मिमिक्री केली तर त्याला तुम्ही असं म्हणणार की संविधानिक पदावरती बसणाऱ्या माणसाची बदनामी केली आहे. तुमची जबाबदारी का नाही पार पाडली हे पहिल्यांदा सांगा ना. ते पॉवर्स व्हाईस प्रेसिडेंट आहे, म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट आणि चेअरमन जे दोन्ही पदं असताना तुम्ही तुमचे पॉवर जर एक्सरसाइज करणार नसाल तर तुमची मिमिक्री होणारच आहे. मराठा आरक्षण विषयावर सरकारचा खोटेपणा सुरू असेल तर उद्रेक होण्याचे संकेत आंबेडकर यांनी व्यक्त केले. समाजात विश्वास निर्माण करण्यासाठी 25 डिसेंबर रोजी नागपूर येथे सभा घेण्यात येत असल्याचे आंबेडकर म्हणाले. स्पेशल अधिवेशनमध्ये आम्ही असाला मराठा समाजाच्या संदर्भात आरक्षणाचा विषय मांडू असं म्हटलेला आहे. मी मागेही म्हटलं होतं, शासनाने खरेपणाने सांगितलं तर मला वाटतं लोक ऐकतील. खोटेपणा हा जर सरकारचा चालत राहिला तर कुठेतरी उद्रेक होण्याची शक्यता आहे. याचा शासनाने गंभीर विचार करावा एवढंच फक्त आमचं म्हणणं आहे. महानगरांमध्ये बेकायदेशीररित्या मोठमोठे बॅनर होर्डिंग्ज लावून शहराची विद्रुपीकरण होत असल्याचे पाहून न्यायालयाने सर्व महापालिकांना कायदेशीर आणि बेकायदेशीर बॅनर्सवर पूर्णपणे QR कोड वापरण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून बेकायदेशीर बॅनर आणि होर्डिंग्ज शोधून काढता येतील व त्यावर कारवाई करता येईल. राज्यातील सर्व महानगरांमध्ये मोठमोठे बॅनर व होर्डिंग्ज लावण्यासाठी महापालिका प्रशासनाची परवानगी आवश्यक असते. असे असतानाही अनेक महानगरांमध्ये बिनदिक्कतपणे मोठमोठे बॅनर्स व होर्डिंग्ज लावले जात असून त्यामुळे शहरांची बदनामी होत आहे, फसवणूकही होत आहे. मात्र या बेकायदा बॅनर्स आणि होर्डिंग्जवर महापालिकेकडून केवळ नावापुरती कारवाई केली जाते. हे पाहता मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा बॅनर आणि पोस्टर्स लावणाऱ्यांवर ठोस कारवाई न केल्याबद्दल सरकारला फटकारले आहे. पोस्टर्सवरील कारवाईबाबत राज्यातील महापालिकांकडून प्रतिज्ञापत्र मागविण्यात आले असून त्यात बेकायदा होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर्सवर केलेल्या कारवाईबाबत संपूर्ण माहिती मागविण्यात आली आहे. न्यायालयाने सर्व महापालिकांना QR कोडचा पूर्ण वापर करण्यास सांगितले आहे. कायदेशीर आणि बेकायदेशीर बॅनर्स आणि होर्डिंग्ज ओळखता यावे व कारवाई करता यावी यासाठी असे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन येत्या काही दिवसात मोठ्या बॅनरवर QR कोड लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे. शहरात लावलेले पोस्टर्स आणि होर्डिंग्ज ज्यावर QR कोड दिसणार नाही ते बॅनर आणि होर्डिंग पूर्णपणे बेकायदेशीर मानले जातील. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयामध्ये दिवसेंदिवस अस्वच्छता वाढत असून रुग्णालय परिसरात वार्डामध्ये पाईपलाईनचे पाणी साचले असल्यामुळे नागरिकांना आणि रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून रुग्णालयामध्ये त्वरित उपाययोजना करण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली. शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसराच्या मुख्य रस्त्यावर सर्वत्र अस्वच्छता पसरली असताना दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्ण व त्यांचे कुटुंबीय शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागत असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रभाग क्रमांक 24, 25, 26, 27 व 29 च्या परिसरात घाण पाणी साचत असल्याने रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत अधिष्ठाता यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी रुग्णालयाच्या आवारात सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम सुरू असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर ही समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासनही दिले.
मूर्तिजापूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचा काही भाग खराब झाल्याने वन वे रस्ता बंद झाला होता. अखेर अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर हा रस्ता सुरू झाला खरा, मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ आणि माती असल्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. अखेर महापालिकेच्या वतीने रस्त्यावरील धूळ आणि माती हटवून पाणी टाकत रस्ता सुस्थितीत करण्याचे काम सुरू आहे. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अशोक वाटिका चौकातून मूर्तिजापूरकडे जाणारा उड्डाणपुलाखालील वन वे रस्ता अखेर सुरू झाला आहे. मात्र या मार्गावर असणाऱ्या धूळ व मातीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. रस्ता सुरू करताना पूर्ण डांबरीकरण करणे गरजेचे असताना थातूरमातूर डागडुजी करून रस्ता सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त केला होता. याबाबत महापालिकेने कंत्राटदाराला सूचना दिल्यामुळे आज रस्त्यावर पाणी टाकण्याचे तसेच धूळ व माती बाजूला करण्याचे काम सुरू असून लवकरच हा रस्ता सुस्थितीत यावा तसेच पूर्ण डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दोन्ही बाजूचा रस्ता साफ करण्यात येईल, येथील डस्ट उचलून रोड क्लिअर करून रस्ता चांगला करण्यात येईल अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली. वाशिम शहरातील प्रमुख रस्त्यावर अनेक जण वाहने उभी करतात. याशिवाय रस्त्यालगत 4 चाकी वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. ही बाब गांभीर्याने घेत वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या 459 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाशिम पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी ठाणेदार शहर वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या 459 वाहनधारकांवर मागील 8 दिवसात वाहतूक शाखेने विशेष मोहिमेद्वारे दंडात्मक कारवाई केली असून 8 दिवसात 2,59,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच 64 वाहन चालकांवर भारतीय दंडविधान कलम 283 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पुढेही सुरू राहणार असून नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अकोला शहरातील विविध चर्चमध्ये केलेली आकर्षक विद्युत रोषणाई, पेस्ट्रीज, केकने सजलेल्या बेकऱ्या, क्रिसमस ट्री, आकाश कंदिलाने सजलेले चर्च आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे जल्लोषपूर्ण वातावरण ख्रिसमस तयारीच्या निमित्ताने शहरात पाहायला मिळत आहे. जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे असे म्हणत सोमवारी प्रभू येशूच्या जन्माचे स्वागत होणार असून त्याच्या सेलिब्रेशनचा उत्साह ख्रिश्चन कॉलनी बस स्थानक परिसरातील ब्रिटिशकालीन चर्च, प्रमिलाताई ओक सभागृह परिसरातील चर्च व शहरातील विविध भागांमध्ये दिसत आहे. सोमवारी होणाऱ्या ख्रिसमसची तयारी पूर्ण झाली असून रविवारी मध्यरात्रीनंतर या सेलिब्रेशनला उधाण येणार आहे. येशू जन्माचे आनंद साजरे करण्यासाठी शहरातील चर्चमध्येही रंगरंगोटी करण्यात आली असून विशेष प्रार्थना आणि पारंपरिक कार्यक्रमही आयोजण्यात आले आहेत. मध्यरात्रीनंतर घराघरांमध्ये पारंपरिक प्रार्थना आणि फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. तर सकाळी 8 नंतर शहरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना होणार आहे. या निमित्ताने विविध मंडळांमध्ये आणि चर्चमध्ये येशू जन्माचा देखावा तयार केला आहे. यावर्षी शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका काही केल्या संपत नसल्याची परिस्थिती आहे. अगोदरच अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर आता वातावरणातील बदलामुळे तूर पिकांवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील 82,977 हेक्टरवरील तुरीचे पीक धोक्यात आले. खरीप हंगामातील सोयाबीनसह कपाशी पिकाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना तूर आणि हरभरा पिकापासून अपेक्षा होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुरीची मशागत करण्यावर भर दिला. मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पाऊस ओसरल्यानंतर पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. कीटक कळ्या, फुले आणि शेंगांवर आक्रमण करीत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. झाडाला भरलेल्या शेंगा कमी आणि किडलेल्या शेंगा जास्त राहिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून पीक नुकसानीचा सर्व्हे करून शासनाने शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला. पोलीस मित्राच्या पत्नीवर सहकार्याकडूनच अत्याचार, फेसबुकवर मैत्री करून महिलेला ओढले जाळ्यात. अकोला जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला. किमान तापमान 11.3 अंश सेल्सिअसवर. इंडिया आघाडीच्या बैठकीत वंचित आघाडीची चर्चा, ठाकरे गटाने प्रस्ताव ठेवल्याची माहिती. बेकायदेशीर बॅनर व होर्डिंग्जवर होणार कारवाई, होर्डिंगवर QR कोड लावण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश.
सर्वोपचार रुग्णालयात अस्वच्छता वाढली, विविध वार्डांमध्ये पाईपलाईनचे पाणी साचले. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.